बापरे 5 वाजून गेले. आज तर पूजाही करायला लागते. तयारी करून मस्त वडाची पूजा करायला जा लागते. आज पटापट स्वयंपाक गिंपाक करून घेतो, जे तयारी करायला चांगला वेळ मिळेल. मग आंघोळ करून येतो पटकन. चला आता तयारी झाली, आता खाली जातो. पटापट खालचे काम आवरतो, मग अजून तयारी करायला लागते. हे तर मस्त झोपले. आज काय आहे एवढ्या सकाळी उठली? अहो आज वडसावित्री पौर्णिमा आहे ना, तर वडाची पूजा वगैरे करायला जा लागते. मग पटापट काम करून घेतो, म्हणजे बरं राहीन. हो काय, तेच तर म्हटलं. नाही रोज तर अशी 6 वाजता उठत असतो, पण आज लवकर उठले. हो तेही आहे. झोपा मग तुम्ही, मी येतो. आता मी उठतो ना, मला डेअरीवर जावं लागते. हो ठीक आहे ना, चहा बनवून ठेवतो, या तुम्ही लगेच. हो येतो मी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ते नारायण वासुदेवा. बापरे आई, किती मस्त भजन म्हणतात तुम्ही. काय हो आपलं म्हणतो तुम्ही, तर मस्त आरतीचे थाले रेडी करून ठेवल्या. हा व म्हटलं आता बसल्या बसल्या काय करू, म्हटलं आरतीचे थाले रेडी करतो आणि त्यासाठी गजराही बनवतो मस्त. हाव काय, माझ्यासाठी गजरा बनवला काय? हो ती मस्त पहिली पूजा आहे ना, मस्त फुलं तोडले आणि गजरा बनवून घेतो म्हटलं त्यासाठी. आणि थालेही बनवून घेतल्या पूजेच्या. मग कसं एक वस्तू राहून जाते आपली. तुले काय सांगू, माई पहिली वडसावित्री पौर्णिमा होती बाई. आता मला काय माहिती व एक वस्तू राहून गेली. माई सासू एवढी बोलली की बस बापा. असं नाही की माया करता थाली बनवून देतील की काही नाही, त्यांनी कधीच असं केलं नाही ना. आता कोणी पाहणार नाही, आपण त्याला शिकवणार नाही तर त्याला समजन का? हो आई ते तर आहे. आता पहिले थोडी कळते आपल्याला लग्नाच्या आधी की पूजा कशी करतात, काय करतात. मग तेच तर आहे. आता दुसऱ्या पूजेला काय तूच तयारी करतो मग. हो आई ते तर आहे न. एखादी वस्तू विसरली तर काय होते, दुसऱ्या जवळून घेऊन घ्यायची. नाही माझ्या सासूनं मला एवढ्या दुरून वडाच्या झाडापासून पाठवलं होतं घरी, आणि जाय म्हणे घरून वस्तू घेऊन ये, अशी होती माझी सासू. हो का आई? हो पहिले तर लय दूर जा लागे. पहिले काय गावामध्ये एवढे वडाचे झाडं राहत होते काय, आणि एक तो होता गावाच्या बाहेर शेतावर, तिथं जात होते सगळेच. तिथं जात होतो आम्ही सगळे पूजा करायला. हाव काय, सकाळीच उठायचं आणि पूजा करून यायचं. हो काय असं करत होते का? मग व घरी आल्यावर कामच पुरायचे बिचारे. पहिले का असं होतं काय की मस्त स्वयंपाक करा, हे करा ते करा, आणि मग तयारी करा आणि मग जा वडाच्या झाडाजवळ. आता करतो आपण. पहिले तर बस घाई पूजा केली आणि आलो घरी. आपले जरी उपास असले तरी घरातल्या लोकांचे उपास नसते ना. हो आई ते तर आहे. असं राहते बाई प्रत्येकाचं. आई मग तुमच्यासाठी गजरा बनवानं काय व आता तू ही पोरीबाईची वय आहे लावायचं. मग काय होते बाई, मस्त तयारी करून देतो मी आज तुमची. मला काय येते व एवढं, तू करणं मस्त तयारी. अजून फोटो गिटो काढून घे मस्त. आणि योगेश तयारी करत असन तर मग योगेश सोबत चालली जाय. मग जायचं असन तुले तर. नाही बाई मी तुमच्या सोबत जाईन ना. तुम्ही नाही चालणार आहे का पूजा करायला? हवं मी तर काय येतो मी. तुला योगेश सोबत जायचं असन त्याच्यासोबत जाय तू. तुम्हाला काय ते स्टेटस किट काय ठेवा लागते ना आई. मग काय झालं, मी तुमच्या सोबत फोटो काढून घेईन, स्टेटस ठेवून घेईन. हा का व जरुरी थोडी आहे यांच्या सोबत फोटो काढला पाहिजे. नाही हो काढतेत ना पोरीबाई. हो आई मी काय म्हणत होती, नाश्त्याला बनवा लागन की नाही व? नाश्ता गिष्ट्याला कायले बनवते आहे? असं कर ना, स्वयंपाकच करून टाक, म्हणजे तुझे पटापट काम होऊन जातील. मग तू तयारी करायला मोकळी. हो आई तेही आहे. मी तर झाडलं बाई, बाहेरचंही झाडलं, घरातली झाडले आणि बसले आहे हे करत. आता तू पाय तुले काय करायचं आहे तर. साबू बनवा लागन ना आई. हा व बनवा लागन ना, पूजेहून आल्याच्या नंतर खाऊन घेऊ थोडा थोडा. हो आई तेच म्हणते आहे मी. आई चहा आणू का मग? हवं घेऊन ये ना. आता पिऊशा तर वाटत नाही बाई, पण काय करतो आई. ते एक शुगर फ्री म्हणून भेटते, ते आणलं तर त्याच्याने गोळाचा टेस्ट येतो. हाव का व, पण ते चालते का व? हो आई चालते ना. मग पाहिजे ना, घेऊन येजो. योगेशले सांगून देजो. हो सांगतो मी त्यांले. पाय ना गजरा मोठा झालाय की छोटा झाला अजून बनवू? आई बस करा, तुमच्यासाठी पण बनवा. मी काय लावू, मी तर केसच बांधतो असे, पाहिले नाही का तुम्ही? आता कंटाळा येते बिचारे. आई मी मस्त तयारी करून देतो आज तुमची. ठीक आहे बाई करून देजो. आता तुले काय नाही म्हणू काय? बापरे हे काय घेऊन बसली सकाळी सकाळी? अब पूजेच्या थाल्या करून ठेवतो तयार, मग अजून घाई होते. आणि गजरा बनवतो. आता विकत आणला नाही तुम्ही? हाव काय, तू तर सांगितलं नाही मला गजरा आणा लागते की काही आणा लागते. आता हेही सांगा लागते का बरं तुम्हाला? आणता येत नाही का? का व जन्मात आणला नाही मी तुले गजरा. तू सांगतो तेव्हा मी घेऊन येतो तुले.
काय आणा लागते गजरा? आपल्या अंगात असतो एवढे फुलं आहे. हो बरोबर आहे ना. 2 पैसेही खर्च झाले नाही पाहिजे तुमचे. हा काय किती वाजता चालले मग पूजेले? पाहतो ना आता, सगळ्या येतीनच तेव्हा जातो. हा काय अवा अनिता, चहा बनवत होतं, तुझे सासरे उठले? हो आई ठीक आहे ना, बनवतो. तू बी केला का उपास? हा व केला ना. काऊन केला? तुला शुगर आहे ना, उपाशी राहता येत नाही ना. काय होते बा आता, आता एवढे वर्ष केलाय, आता काही सोडत नाही मी. करन ना नाश्ता. हा काय करून त्याचा टाइम नाश्ता नाही तर चक्कर बिक्कर आले तर राहू दे ना. नाही हो, आता एवढ्या वर्षापासून करतोय ना. आता तुम्ही सांगा, माझं लग्न झालं त्यापासून करून राहिली ना मी. हो ते तर आहे. असं सोडता नाही येत ना. अचानक कायले सोडू आता? काय होणार आहे एका दिवसानं? व्हाले तर काय आहे, काही होऊ शकते. हो ते बरोबर आहे तुमचं. पूजा झाल्यावर लगेच नाश्ता करून घेईन ना. ठीक आहे ना. शेतात चालले का? नाही हो, आज की जात नाही, आता उद्या बघतो. हा काय पेरणी लावत होते ना तुम्ही? हो उद्या नाही तर परवा लावून तू पेरणी आता. चालशील ना मग तू? हो मी तर यायला तयार आहे. बाया मागे राहा लागन ना. घरची बाई नसली तर त्याही काम करत नाही. आता पाहतो ते. पहिले बाया सांगा लागल ना. हो बाया तर सांगा लागन. आता पाहतो ना कुठच्या बाया घ्या भेटते तर. हो पाहून घ्या मग. आई टायमावर तुम्ही लय घाई घाई करतात. बापरे अनिता, तू तर मस्त दिसून राहिली. हो आई तुम्ही पण छान दिसत आहे ना. असं वाटून राहिलं तुझ्या लग्नाच्या दिवशी तयारी केली होती तशीच वाटून राहिली तू आज. हो काही हो ना. पाहिजो काजळ गिजळ लावून घे जो, नाही तर नजर गिजर लागून जाईन. नाही लागत बाई नजर. काय सांगताय ते बाई, नजर लागायले काही म्हण. मस्त दिसून राहिली. हो काय तुम्ही पण छान दिसत आहे. आई हे सिंदूर लावतात का तुम्ही? नाही हो बाई मी नाही लावत गिवत. हे लावा नाही थोडस. नाही बाप्पा तुम्हीच लावा. चाल ये पटकन खाली. हो आई येतो ना. ये हा उशीर झाला पहिलेच. हो आई येतो मी. आज तर लयच मस्त दिसून राहिली. हो का व मग का नाही, फोटो बिटो काढले की नाही? कोण काढून माझे फोटो? माझी तयारी केली मग आईची तयारी केली. हो का. चला ना मग तुम्हीच काढून द्या माझे फोटो. हा ठीक आहे ना. काय अजून एक काढतो मी फोटो, थांब याच्यात व्यवस्थित डोळे लागले. अहो बस करा आता फोटो काढणे. आई बोलवत आहे मला खाली पूजेसाठी. चालले का तुम्ही? नेऊन द्यायचंय का? नाही हो सगळे येऊन राहिले ना, त्यांच्यासोबत चाललो आम्ही. हो का. आता का नेऊन द्या लागते? नाही हो. अहो आम्हाला यायला जर वेळ झाला ना तर बाबांना जेवण वाढून दे जा. ठीक आहे ना, वाढून देईन मी. ह्याला यायचं असेल तर सांगशील? हो सांगतो मी तसं. येतो मी. हो ठीक आहे ये. बापरे कविताई आली पूजा करायला. हाव उशीरच झाला ना यायसाठी. हाव का व तयारी करायलाच टाइम घेते ना. हो ते तर आहे. घरचा स्वयंपाक गिंपाक बी करा लागते ना व. हो तेही करा लागते. मस्त दिसून राहिली अनिता. हाव काय तूही छान दिसून राहिली ना. खरंच दोन्ही मस्त दिसून राहिल्या. हाव अनिता मस्त दिसून राहिली. तुम्ही चांगल्या दिसून राहिल्या लताबाई. हा मी काय व अनितानं करून दिला बा थोडासा मेकअप. हाव काय. नाही तर कोण करते व. हो ते तर आहे. झाली का तुमची पूजा? नाही व राहिली ना, आता चालू आम्ही. चला ना मग पूजा करून घेऊ ना. हो चल. काकू झाली का तुमची पूजा? नाही व व्हायची आहे ना. मंदा नाही आली का? ताईचं जमत नाही ना. हो काय. मग मी चाले एकटे. चांगलं का नाही व मग फोन करून असतो तुया करता. जाऊ द्या आले ना आता. आता करून घे मग पूजा. हो सांगा ना गोष्ट. आता सांग ना तू. नाही तुम्ही सांगा ना, तुम्ही मस्त सांगतात. ठीक आहे ना सांगतो मी. कृतीतील एक ऐतिहासिक पात्र मानले जाते. सावित्री म्हणजे वेदमाता गायत्री आणि सरस्वती. सावित्रीचा जन्मही विशिष्ट परिस्थितीत झाला होता. पौराणिक कथेनुसार मद्रा देशाचा राजा अश्वपती यांना मुले नव्हती. त्यांनी संतती मिळविण्यासाठी यज्ञ केले. त्याने तपश्चर्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले. पुढे देवीच्या वराप्रमाणे त्याला कन्या रत्न झाले. ही कन्या सावित्रीच्या वरदानामुळे झाली म्हणून त्याने तिचे नाव सावित्री असे ठेवले. सावित्री ही अतिशय नम्र आणि गुणी मुलगी होती. यथावकाश ती वयात आली. तिच्या तेजस्वी व्यक्तिमत्वामुळे कोणी राजपुत्र याच्या सत्यवान नावाच्या मुलाला तिने वरले. शत्रूंकडून पराभूत झाल्यामुळे राजा आपल्या पत्नी आणि मुलासह अरण्यात राहत होता. सत्यवानाला पसंत करून ती आपल्या राजवाड्यात आली. तिचा निर्णय कळल्यावर नारद मुनींना अपार दुःख झाले, कारण सत्यवान हा लग्नानंतर वर्षभरातच मृत्युमुखी पडणार आहे हे ते जाणून होते. मात्र सावित्री आपल्या निश्चयावर ठाम राहिली. राजाने योग्य मुहूर्त पाहून सावित्रीचा विवाह सत्यवानाशी करून दिला. विवाहानंतर सावित्रीने सर्व श्रीमंतीचा त्याग करून साधी राहणी अंगीकारली. सासू सासरे तसेच पतीची सेवा करण्यात
वर्षाचा काळ संपण्यास केवळ 4 दिवस उरले. त्यावेळी तिने संकल्पासह त्रिरात्र सावित्री व्रत केले. शेवटच्या 4थ्या दिवशी पूजेसाठी दर्भ आणि इंधनासाठी लाकडे आणावयास सत्यवान सावित्रीसह रानात गेला. लाकडे गोळा करीत असतानाच तो अचानक आजारी पडला. डोके दुखू लागल्यामुळे तो सावित्रीच्या मांडीला. यमराज तिथे येतात आणि सत्यवानाचे प्राण घेऊन जाऊ लागतात. सावित्री देखील यमाच्या मागे आपल्या पतीसोबत जाऊ लागते. यम अनेक वेळा सावित्रीला परत जाण्यास सांगतात, पण ती साफ नकार देते आणि आपल्या पतीसोबत जाण्याचा हट्ट धरते. सावित्रीच्या पतिनिष्ठा, कर्तव्य व पतिव्रता धर्माच्या विवेचनामुळे यम प्रसन्न होतो व अखेर कंटाळून यम पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगतो. सावित्री प्रथम सासऱ्यांसाठी दृष्टी मागते. ते होऊन सत्यवानाची वंशवृद्धी होऊ दे अशी इच्छा व्यक्त करते आणि यमराज नादात तथास्तु म्हणतो. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण होते आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागतात. मुळात हे व्रत द्वादशीपासून करण्याची प्रथा आहे, परंतु आजकालच्या वेगवान जीवनात सर्वांनाच ते पाळणे एवढा प्राणवायू देतो. अशा या वृक्षाची रोपे सौभाग्यवायन म्हणून आपल्याला शक्य असतील तेवढी द्यावीत. खूप मस्त सांगितली तुम्ही कथा. खरंच आई, तुम्ही मस्त सांगितली कथा. हो ना काकू, खूप छान सांगितली. आता मस्त वाटून राहिलं पूजा गिजा झाली तर. हा व पूजा अर्चना केलं तर बरं वाटते. हो तेही आहे. मिताली नाही आली काय? नाही, तिकडेच करणार आहे ती पूजा ह्या वेळेस. आताच तर गेली, 2 दिवस झाले. हाव काय? हा, इतक्या दिवस घरीच होती, आताच गेली. पोरीची शाळा गिळा उघडली मग गेली ते. हो बरोबर आहे, लेकराची शाळा उघडली की कुठंच राहता येत नाही. शाळाही जरुरी आहे ना, पुढे आपण फी गी भरतो. मग ते म्हणे मी तिकडेच कर. मग मी म्हटलं ठीक आहे बाई. बरोबर आहे ना. तुझ्या पोरग काय म्हणते, चांगलाय का अश्विनी? हो काकू, आता चांगलाय. गेली का तुझी आई? हो काकू, गेली ना आई. 8 दिवस झाले आई गेली. मग आता कोणाचं सोडलं होते काकू? त्याचे बाबा पाहिजे दिले. आता म्हटलं मी येते पूजा करून. हो बरोबर आहे. कहून तुझी सासू आलीच नाही काय? नाही ना काकू, आल्याच नाही ते अजून. आता इथं राहाव की नातूले वागवा मस्त. काय सांगता, आता सध्याच्या इथं तसं झालाय, आपण कोणालाच रोखू शकत नाही. आता जर आहे सध्या, वागवायला पाहिजे. हा, आता कोणाला काय समजते ना कोणाला काय समजते. आता तब्येत चांगली काकू तुमची? हा व चांगली ना. आता घेत असतो ना गोळ्या औषध. हो, शुगर झाली म्हणते तुम्हाला. त्या दिवशी सांगत होता बाई राहुल. हा व ताई, अचानकच झाली. हाव ना, आता लयच राहते बाबा असं. मग एवढे हातपाय दुखते की काय सांगू. थोडस काय काम जास्त केलं की हातपाय लय दुखते. हा व ते तर आहे. आता काय हमेशा काम सुईन का आपल्यानं? काय करतो, करा लागते. हो ते तर आहे. चाल बापा, आम्ही तिकडे बसतो. हो चाल ना, बसू आपण. आई तुम्ही तिकडे बसा, आम्ही तिथपर्यंत फोटो काढतो. ठीक आहे ना. तू बी काढून घे अनिता, तुला काढायचे असन तर. अश्विनी, तुलाही काढायचे असन तूही काढून घे. नाही काकू, मी घरी जातो, माझे पोरग रडत असन. दे काढजो तू पुढच्या वर्षी आता फोटो. हो काकू, मी पुढच्या वर्षी काढतो आता. चला बा काकू, येतो मी. हा व पाय सांभाळून जाजो. हो काकू, जातो ना मी. काकू, आपण फोटो काढून घेऊ ना सोबत. काढ ना बाई. आज तर लय सुंदर दिसून राहिली. तू काय कमी दिसून राहिली काय? तू तर येतच नाही का माझ्या घरी? काय येऊ, सगळे पाहुणेच होते घरी आणि आईले बरंही नव्हतं. हो काय, आपण ते फिरायला जायचं प्लॅनिंग केलं होतं, काय झालं काय माहिती? काय माहित बा, आता आमच्या आईची तब्येतच खराब आहे. हो का, 1 दिवसाकरताच तर जाणार आहे आपण. बघू ना आता. मस्त वाटत आहे पण इकडे नाही ह्या मंदिरात येऊन. मी तर फर्स्ट टाइमच आली ह्या मंदिरात. हो काय, मी पण फर्स्ट टाइमच आलेच नाही ग मी इकडे तिकडे फिरायला. हो का, नाही काल मी गेली होती अमरावतीला, फेशियल गिशल करून आले मस्त. हो का, चांगलं झालं ना आली तर. तू नाही गेली होती काय? गावातच गेली होती प्लकिंग करायला. हो का, त्या मिताली ताई नाही आल्या? नाही ग, त्या तिकडेच करणार होत्या, आताच गेल्या होत्या 2 दिवस पहिले. त्या नाही म्हणत होत्या यायला. कसं आहे, यायचं जायचं कंटाळा येते ना कोणालाही. हो ते तर आहे. काय म्हणते, काकूंची तब्येत वगैरे कशी आहे? मस्त आहे काकू, आईची तब्येत. आल्या नाही का? नाही ग, नाही आली मम्मी. चल ना मग घरी तुझ्या सासूबाईला घेऊन. नाही, घरी सगळे जेवायचे थांबले ना, बाबा हे, यांना जेवण वगैरे वाढून द्या लागन. हो का, चल मग भेटू. हो ठीक आहे, करशील मग फोन करशील संध्याकाळी. हो ठीक आहे, मी करत फोन. नाही तर तू अशीच म्हणतं फोन करते काही करत नाही काही नाही. अगं नक्की करन फोन. चल मग बाय. चल बाय अनिता. चल चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही कशी वडसावित्री मनवली तर. आणि हा मंडळी, वडसावित्री पौर्णिमाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून पण. चला भेटू, बाय. आणि छान कमेंट करून सांगा मी चांगली दिसत आहे
की अनिता? नक्की सांगा, दीपा छान दिसत आहे की अनिता?